बोलणं हा शहाणपणाचा भाग होणार नाही, पण मोठं मताधिक्य याचा अर्थ ते 2-2.5 लाखाच्या पुढे जाण्याचं निश्चितपणानं या ठिकाणी आपल्याला ही चित्र स्पष्ट या निमित्तानं होतंय. स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे. आमच्याकडे स्टील भांडी, संसार उपयोगी साहित्य, सोफा सेट, फर्निचर, कूलर, डायनिंग टेबल, आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक, व्हरायटी अनेक. आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच. वाजवी दर, सजवा फर्निचरने तुमचे घर. सर्व साहित्यावर बजाज फायनान्सची खास सोय उपलब्ध. स्टील भांड्यांना 5 वर्षे गॅरंटी, तर फर्निचर साहित्यास किडवाळीपासून लाईफ टाईम वॉरंटी. खात्रीशीर खरेदीसाठी मिरज पूर्व भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे. आमचा पत्ता रवींद्र वस्त्रनिकेतन शेजारी सलगरे. संपर्क 90 96 25 91 38. प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट. भाजप उमेदवार खासदार संजय काका पाटील यांची भाजप व मित्र पक्षांच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद. अजित पवार गटाचे राष्ट्रवादीचे मिरज विधानसभा क्षेत्र प्रमुख महादेव दबडे यांच्या निवासस्थानी खासदारांची भेट. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भाजप पक्षाचे उमेदवार संजय काका पाटील यांनी मिरज विधानसभा क्षेत्रामध्ये भाजप व मित्र पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचे भेटीगाठीसाठी जोर धरला आहे. आज संजय काका पाटील यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मिरज विधानसभा क्षेत्र प्रमुख महादेव दबडे यांच्यासह कार्यकर्त्यांची भेट घेतली. यावेळी महादेव दबडे यांनी संजय काका पाटील यांना पुष्पगुच्छ देऊन फटाक्यांची आतिषबाजी करत जाहीर सत्कार केला. यावेळी भाजप पक्षाचे युवा नेते सुशांतदादा खाडे, मिरज विधानसभा क्षेत्र प्रमुख काकासाहेब धामणे, अरुण राजमाने, किरण बंडगर, बेडक सरपंच उमेश पाटील यांच्यासह भाजप पक्षाचे पदाधिकारी तसेच राष्ट्रवादी अजित पवार गटाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. निवडणुकीला अद्याप रंगत आली नाही. समोरचे उमेदवार मैदानात तर येऊ दे असा टोला संजय काका पाटील यांनी विरोधकांना लगावला. यावेळी 2.5 लाख मताधिक्य मिळेल असा विश्वासही संजय काका पाटील यांनी व्यक्त केला. भाजप मित्रपक्ष म्हणून अजितदादा पवार गटाचे मिरज तालुका प्रमुख महादेव दबडे यांनी मिरज विधानसभा क्षेत्रातून संजय काका पाटील यांना मताधिक्य देण्याचे आश्वासन यावेळी दिले. निवडणुकीचे एक तंत्र आहे. ज्यावेळी लोक निवडणूक हातामध्ये घेतात त्यावेळी फार मोठं मताधिक्य आपल्याला या दृष्टिकोनातून मिळतं. या निवडणुकीमध्ये ही निवडणूक लोकांनी हातामध्ये घेतलेली आहे आणि या सगळ्या प्रकरणामध्ये आपण निश्चितपणानं या ठिकाणी 4 जूनला जो निकाल लागणार आहे तो अतिशय चांगलं मताधिक्य लोकांनी निवडणूक हातामध्ये घेतल्यामुळं मोदी साहेबांचं 10 वर्षातलं प्रचंड मोठं काम, पार्टीची विश्वासार्हता या सगळ्या बाबींचा विचार करून यामध्ये मोठं मताधिक्य आपल्याला मिळेल त्याचा विश्वास मला आहे. आज असं बोलणं हा शहाणपणाचा भाग होणार नाही, पण मोठं मताधिक्य याचा अर्थ ते 2-2.5 लाखाच्या पुढे जाण्याचं निश्चितपणानं या ठिकाणी आपल्याला ही चित्र स्पष्ट या निमित्तानं होतंय. मित्रपक्ष अजित पवार गटाचे तुम्हाला कितपत पक्ष शिवसेना असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, बाकीचे आमचे घटक पक्ष असतील, सगळे मनापासून आपल्याला या निवडणुकीमध्ये आपल्याबरोबर हिरारीनं भाग घेऊन हे मताधिक्य वाढवण्यासाठी प्रयत्न करतायत.